संस्था चालक शिक्षण मंडळ पुणे जिल्हा आणि ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव दोन्ही संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापन सदस्य सर्वांना आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार करतो. आपण सर्व संस्था चालक म्हणजे महाराष्ट्रामध्ये बहुजनांसाठी शिक्षणाची विचारधारा ज्यांनी उभी केली त्या महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा पुढे चालवणारे सक्षम वारसदार आहात या गोष्टीची जाणीव ठेवून पुढील काही मिनिटे मी आपल्याशी संवाद साधणार आहे. ज्या नारायणगावच्या सुवर्णभूमीमध्ये आपण प्रवेश केला, गुरुवर्य रा.प. सबनीस यांच्या कार्यानं पवित्र असलेली आणि त्यांच्या कार्याचा वारसा जो आपण ग्रामोन्नतीच्या गीतामध्येही ऐकला असेल, सर्वांच्या पर्यंत कृतिशील पद्धतीने पोहोचवणारं आमचं मॅनेजमेंट आज दिनांक 4 एप्रिल 2026 या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या संस्था चालकांनी आणि सर्वांनी असा विचार केला की आलेल्या पाहुण्यांसाठी अतिथी देवो भव या संस्कृतीमधनं भुके आणि भूक या संकल्पनेपैकी उत्तम असा जो जुन्नर तालुका इतिहास संपन्न असा आहे त्याची माहिती असलेला एक ग्रंथ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवावा आणि ग्रंथ भेट नावाची योजना ही सुरू करावी या उपक्रमाचा एक भाग हा आहे. आपण ज्या जुन्नर तालुक्यात आला आहात त्या जुन्नर तालुक्याचं वैशिष्ट्य म्हणजे शालिवान शकाचा प्रारंभ, छत्रपतींचा जन्म, वर्ग आणि वर्गमुळाचे सिद्धांत एवढेच नव्हे तर मराठी भाषेला आता जो अभिजात दर्जा प्राप्त झाला त्यासाठीची सगळी पृष्ठभूमी म्हणजे पार्श्वभूमी तयार करणारा हा जुन्नर तालुका आणि या सर्वांची माहिती ज्या ग्रंथात आहे असा जुन्नर तालुका पर्यटन असा ग्रंथ आपल्या सर्व संस्था चालकांना आम्ही सहर्षपणे ग्रामोन्नती मंडळातर्फे भेट देत आहोत. या काय आहे याच्याविषयी 1-2 मिनिटे घेतो. जुन्नर तालुका महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका झाला खरा, पण येथे आल्यावर काय पाहावं आणि अशाच प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचं एक स्वतंत्र तालुक्याचं जिल्ह्याचं पर्यटन व्हावं यासाठीचा एक वस्तुपाठ आमच्या संस्थेनं, महाविद्यालयानं आणि आमच्या दूरदर्शी मॅनेजमेंटनं आम्हाला हा एक संदेश दिलेला आहे. महाविद्यालय संस्था आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आम्ही जुन्नर तालुक्यातील सर्व किल्ले जपले. महाविद्यालयातील आमची सर्व मुलं प्रत्येक किल्ल्यावर गेले आणि जे काम आम्ही केलं याची पावती म्हणून 2 गोष्टी आपल्या समोर ठेवतो. क्रमांक 1, नारायणगड या किल्ल्याला पर्यटनाचा क दर्जा प्राप्त झाला आणि नुकताच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जे 11-12 किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाले त्यात आपला छत्रपतींची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला आहे. आणि आता सांगायला हरकत नाही, थोडं ऍडिशन सांगतो. त्या 11 किल्ल्यांच्या युनेस्कोच्या हेरिटेज पैकी 6 किल्ल्यांचं हेरिटेजचं काम हे आमच्या महाविद्यालयाने केलेलं आहे. शैक्षणिक संस्थेनं अध्यापन करताना NSSच्या माध्यमातून समाजासाठी काम केलं. महाराष्ट्राचा पहिलं असं एक गाव झालं मोकसबाग की ज्यांचं GI मानांकन आमच्याच महाविद्यालयाने केलं. कांदळी, मोकसबाग, बोरी ही गावं GISच्या आणि पर्यटनाच्या नकाशावर आणली आणि सर्व शेतकरी बांधवांना प्रिय असलेला जुन्नर तालुक्यातील आंब्याचा इतिहास आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या तर्फे आपल्या सर्वांच्या सेवेत साकारला गेला. त्याचबरोबर हे सगळं आम्ही केलं, मी नाही आम्ही केलं असा मूल मंत्र देणारे आणि सदैव आमच्या पाठीशी असलेले आमचे संस्था चालक ग्रामोन्नतीची वाटचाल अशी कृतिशील पद्धतीने होते या सर्वांची माहिती असलेला 1-2 नव्हे तर 3 ग्रंथ आमच्या संस्थेतर्फे साकारण्यात आले. त्यातला क्रमांक 1 आहे जुन्नर तालुका पर्यटन, शिवजन्मभूमीची आम्रगाथा आणि जुन्नरचं दुर्ग वैभव. यासाठी खंबीर असे संस्था चालक एका प्राध्यापकाच्या मागे उभे राहिले तर तो प्राध्यापक आणि ते महाविद्यालय काय जग बदलवू शकतं याचा हा वस्तुपाठ आमच्या महाविद्यालयानं आणि व्यवस्थापनानं सर्वांच्या समोर ठेवला. यासाठी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष, माननीय अध्यक्ष, सर्व सदस्य या सर्वांनी श्रमसंस्काराला एक वेगळी जोड दिली आणि
जुन्नर तालुक्याच्या पर्यटनाचं एक नवं विश्व सर्वांच्या समोर ठेवलं. ग्रामोन्नतीची ही वाटचाल संत ज्ञानदेवांच्या शब्दात सांगतो आणि आमच्याही महाविद्यालयाची तयाचा वेलू गेला गगनावरी, तयाचा वेलू गेला गगनावरी. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.